मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा सर्वाभूती दया सर्वावर दया दाखवा सगळ्यांना आपलं मानायला शिका आणि लक्षात ठेवा जिथं भेद आहे तिथं परमात्म तत्व कधीच टिकून राहत नाही महाराज. कारण जिथं भेद आहे तिथं द्वेष आहे, जिथं द्वेष आहे तिथं द्वेष आहे आणि जिथं द्वेष आहे तिथे भगवत तत्व नाही, तिथे जीव तत्व आहे, तिथे पशुतत्व आहे. कारण एका सुभाषितकारांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. का तर हे कलियुग आहे महाराज, म्हणून हे कलियुग दोषांनी भरलेला आहे. कलियुगामध्ये आई ओळखायला तयार नाही, बंधू ओळखायला तयार नाही, भाऊ ओळखायला तयार नाही, बहीण आज आम्ही ओळखायला तयार नाही, आप्त इष्ट सुद्धा आम्ही आज ओळखायला तयार नाही. मी सांगू का, एवढंच नाही, आम्ही कुठं जन्माला आलो, आमचा धर्म काय आहे हे सुद्धा आज आम्ही ओळखायला तयार नाही महाराज. का तर कलियुगामध्ये दोष भरलेले आहेत आणि दोष घेऊनच हे कलियुग उदयाला आलेला आहे. म्हणून या कलियुगातून जर आम्हाला तरुण जायचं असेल, या कलियुगात राहून जर या जीवाचा आम्हाला हित साधायचं असेल तर संतांनी आम्हाला सोपा मार्ग सांगितला. बाबा, जर तुला तुझ्या जीवाचं हित साधायचं असेल आणि त्या भगवंताला तुझ्या हृदयात साठवायचं असेल तर एकच कर, कलियुगे नाम सार जवळे भाविका शंकर. या कलियुगामध्ये नाम हे सार आहे आणि नाम हीच सार्थकता आहे, नाम हेच हित आहे. याच नामाने तुला तुझ्या जीवनाची सार्थकता साधता येणार आहे, तुला तुझ्या हृदयामध्ये त्या भगवंताला स्थित करण्यात येणार आहे. फक्त याच्याकरता तुला त्याचं स्मरण करावं लागतं, त्याचं सतत चिंतन करावं लागतं. कारण भजन म्हणजेच भगवंताच्या नामाचं चिंतन. भजन या शब्दाची व्याप्तीच आज आम्हाला कळाली नाही, लक्षात ठेवा. भजन म्हणजे काय आहे? भजन म्हणजे सहिष्णुता आहे, भजन म्हणजे नम्रता आहे, भजन म्हणजे भक्ती आहे, भजन म्हणजे समर्पणता आहे, भजन म्हणजे ऐक्यता आहे, भजन म्हणजे निष्पन्नता आहे, भजन म्हणजे ज्ञान आहे. जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान नाही महाराज. का? आज आमच्याजवळ ज्ञान नाही आणि जिथं ज्ञान नाही तिथं अज्ञान आहे. आज आम्ही अज्ञान आहोत आणि अज्ञान राहण्याचं कारण आमच्याजवळ ज्ञान नाही आणि ज्ञान करून देणारं साधन आज आम्हाला परिपूर्णतेनं समजलं नाही. म्हणून आम्ही करत असलेल्या साधनाचं या जीवाला ज्ञान झालं नाही आणि ज्ञान झालं नसल्यामुळं या जीवाच्या ठिकाणी साचलेलं अज्ञान गेलं नाही. म्हणून या अज्ञानाला सारायचं असेल तर ज्ञान महत्वाचं आहे, अंधाराला काढून टाकायचं असेल तर उजेड महत्वाचा आहे. जिथं प्रकाश आहे तिथं अंधार नाही आणि जिथं अंधार आहे तिथं प्रकाश नाही. कारण या विषम बाजू आहेत महाराज. तसं ज्ञान आणि अज्ञान या सुद्धा विषमच बाजू आहेत, लक्षात ठेवा. जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान नाही, कारण जिथं भजन आहे तिथं ज्ञान आहे. मग यावरूनच आम्हाला कळणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग आम्ही अज्ञान का? आम्ही तर भजन करत आहोत, कारण आमचं भजन हे ज्ञानात्मक भजन नाही, आमचं भजन हे अज्ञानाला कारणीभूत आहे. शिवाहार का? भजन करावं तर त्या भजनातून ज्ञानाची प्राप्ती व्हावं, कारण भजन या शब्दाचा अर्थच ज्ञान आहे. लक्ष्मण मने करा हो भजन तुटते बंधन अविद्येचे. का? जिथं अविद्या आहे तिथं विद्या नाही. आणि जर आम्हाला या अविद्येचं बंधन तोडायचं असेल तर विद्या देणारं साधन करणं महत्वाचं आहे. आणि विद्या देणारं जर साधन कोणतं असेल तर भजन आहे. भजनानं विद्येची प्राप्ती आहे. कारण या भजनाचा गर्भित अर्थ या जीवाला कळाला नाही. भज या शब्दापासून भजन हा शब्द तयार झालेला आहे आणि भजन हा शब्द आमच्या अंतरंगाशी संबंधित आहे. कारण आम्ही भजन करू लागलो, बहिरंगानं भजन करू लागलो, अंतरंगानं नाही. भजन या शब्दामध्ये परिवर्तन आहे आणि
आणि भजन हे शब्द कळालं की परिवर्तन होतं. बहिरंगाचं भजनानं परिवर्तन होऊन महत्वाचं नाही, भजनानं या जीवाचं अंतरंग परिवर्तन व्हावं लागतं. आणि ज्या वेळेला भजनाच्या माध्यमातून या जीवाचं अंतरंग परिवर्तन होतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं या जीवाचं हृदय रिकामं होतं. का तर या जीवाचं हृदय मुळात भरलेलं आहे. परी ते हृदय भरले घनदाट, षडरिपो आचाट वसती तेथे. कशानं? षडरिपून, षडविकारानं या जीवाचं हृदय भरलेलं आहे. आणि या भरलेल्या हृदयाला आम्हाला रिकामं करावं लागणार आहे. कारण रिकामं केल्याशिवाय या हृदयामध्ये ती वस्तू साठवता येत नाही. आणि त्या वस्तूला साठवायचं असेल तर हे हृदय रिकामं करणं महत्वाचं आहे. मग कोणत्या वस्तूला साठवायचं आहे? शंकर असणारा या जीवाच्या हृदयाचा असणारा जो मालक आहे त्या मालकाला या जीवाला या हृदयामध्ये साठवायचा आहे. आणि त्याला साठवण्याकरता भरलेल्या हृदयाला आम्हाला भजनाच्या माध्यमातून रिकामं करावं लागतं. आणि ज्या वेळेला हे हृदय रिकामं होतं त्यावेळेला हृदयाचा असणारा जो मालक शंकर आहे तो शंकर या भजनाच्या माध्यमातून या जीवाला या जीवाच्या हृदयामध्ये साठवता येतं. कारण हे कुणाला जमलं? ज्यांच्या जीवनामध्ये राजयोग साध्य झाला असे संत श्रेष्ठ महादेव प्रभू. आणि यांचं हृदय रिकामं झालं. आणि हृदय रिकामं झाल्याच्या नंतर महादेव प्रभू त्या भगवंताला त्या शंकराला विनवणी करू लागले. माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. देवा आता माझं हृदय रिकामं झालेलं आहे आणि या रिकाम्या झालेल्या हृदयामध्ये मी तुमचं सिंहासन टाकलेलं आहे. तुमचं सिंहासन या हृदयात आहे. तुम्ही काय करा? या हृदयरूपी सिंहासनावर आरूढ व्हा. त्याच वेळेला महादेव प्रभूला एका साधकाने विचारलं, महादेव प्रभू तुमच्यासारखं मलाही माझं हृदय रिकामं करायचं आहे आणि त्या हृदयामध्ये त्या भगवंताला साठवायचं आहे. त्या भगवंताला साठवण्याकरता आणि हे भरलेलं हृदय रिकामं करण्याकरता मला काय करावं लागेल? त्यावेळेला महादेव प्रभू सांगू लागले, बाबा तुला त्या भगवंताला तुझ्या हृदयामध्ये साठवायचं आहे ना आणि भरलेलं हृदय तुला रिकामं करायचं आहे ना, त्याच्याकरता तुला एकच करणं गरजेचं आहे, अभंगाचं दुसरं चरण. शिव शिव वाचे सतत ठेवा आणि कना ठेवा दूध काही आणि कना ठेवा. आणि हृदय रिकामं करायचं असेल तर एकच उपाय महादेव प्रभूंनी सांगितला. कोणतं? शिव शिव वाचे सतत आठवा अनेक न आठवा दुजे काही. की बाबांनो एकच करा, फक्त त्याला सतत आठवा. त्याच्या आठवण्यामध्ये आपल्याजवळ काय असावं? सातत्य असावं, अखंडता असावी, कधीच खंड पडता कामा नये महाराज. सतत शिव 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 शिव. काही करा, झोपी गेलात काय, काम केलात काय, जाग बसलात काय, काहीही काम करत असताना फक्त त्याला आठवणं, त्याच्या आठवण्यामध्ये सातत्य राहणं हे मात्र गरजेचं आहे. आणि ज्याच्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये ज्याच्याजवळ सातत्य असतं, अखंडता असतं, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच परिणाम दिसून येतो. नाही तर बघताच ओळखू येतं महाराज याच्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाची सातत्यता आहे का, अखंडता आहे का. त्या व्यक्तीकडं पाहिल्याबरोबर ओळखू येतं. कारण साधनेतला व्यक्ती आणि विदाऊट साधनेतला व्यक्ती आपोआप ओळखू येतो महाराज, आपोआप ओळखू येतो. चोरी केलेला माणूस आणि ज्याच्या हरवलेला आहे तो माणूस सुद्धा दोघाच्या बघण्याहूनच ओळखू येत. चोरही ओळखू येतो, ओळखू येत नाही अशातली भाग नाही महाराज. चोरही ओळखू येतो आणि ज्याच्या जवळची चोरी झालेली आहे असाही व्यक्ती ओळखू येतो. लक्षात ठेवा. तसा साधनेतलाही महात्मा ओळखू येतो आणि साधनेपासून लांब असणारा जीवही या जीवाला तेव्हाच ओळखू येतो. कारण साधनेतल्या महात्म्याच्या शब्दाचा सुद्धा प्रभाव असतो, साधनेतल्या महात्म्याचा. आणि सज्जन हो, आणि तोच शब्द तुम्ही आम्ही कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तर कधीच तुमच्या आमच्या बोलण्याचा प्रभाव पडतच नाही महाराज. जी खरी सासू घरात प्रभावशाली वागते तिचा प्रभाव सुनेवर पडतो. आणि जेव्हा सून आल्यापासून प्रभावानं वागायला बघते मग तिला मात्र वेळ लागत नाही, तिचा प्रभाव सुनेवर पडत नाही, पण सुनेचा प्रभाव हिच्यावर मात्र लवकर पडतो आणि हिला घराच्या बाहेर निघावंच लागतो महाराज.
का तेव्हाच प्रभाव ओळखू येतो, कारण ती पूर्वीपासून चालत आलेली साधना आहे. उगा आता कालप्रवा लोकांचं बघून केलेली साधना नाही. तसंच संतांच्या साधनेचं आहे, लक्षात ठेवा महाराज. कारण ती साधना अखंड त्यांच्या जन्मापासून चालत आलेली आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही कितीही बघून जर ती साधना करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला ती साधना कधीच प्राप्त होत नाही. कारण संतांनीच आम्हाला सांगितलं की बाबा ही साधना आता तुम्ही करत बसू नका, कारण सगळ्या साधनेचं सारच तुम्हाला आणून दिलोय. कारण का तुपासाठी दूध विकत घेण्याची गरज नाही. जर तुपच मिळत असेल तर तुपासाठी दूध घेण्याची गरज नाही, कारण सार असणारं भेटू लागले ना. मग सार असणारं भेटत असेल तर मंथन प्रक्रिया करण्याची पदार्थ घेण्याची गरज काय? गरजच नाही, लक्षात ठेवा. तूपच आयतं मिळू लागले, कारण सार म्हणजे शेवटचा शब्द आहे, ज्याच्यानंतर काहीच नाही त्याला सार म्हणतात सोप्या भाषेत महाराज. ज्याच्यानंतर काहीच करायची गरज नाही. कारण सार जर आम्ही विचार केला, दुधाच्या साराचा विचार केला तर दुधाचं सार काय असतं? दुधाचं सार तूप असतं महाराज, दुधाचं सार. कारण बरेच जण दही बी म्हणतात, पण दही सार नाही, लक्षात ठेवा. दुधाचं सार जर काय असेल तर दुधाचं सार तूप आहे. दुधावर प्रक्रिया केली, दूध तापवलं, साय आली, त्याच्यावर प्रक्रिया केली, विरजण टाकलं, विरजण टाकल्याच्या नंतर घट्ट दही झालं, दह्यावर मंथन केलं, ताक झालं, ताकावर मंथन केलं, लोणी झालं, लोण्याला तापवलं, तूप झालं, आणि आता तुपाला तापवलं, फक्त भोगवणं खराब झालं. शिवाहार का ज्याच्यावर प्रक्रिया केल्याच्या नंतर ज्याच्यापासून पुन्हा काही प्राप्त होत नाही ती वस्तू म्हणजे सार आहे. बघ, सगळ्या साधनेचं जर सार काय असेल तर भगवंताच्या नामाचं चिंतन म्हणजे सार आहे. यज्ञ केलात तरीही भगवंताचं नाव आहे, तपश्चर्या केलात तरीही भगवंताचं नाव आहे. प्रत्येक साधना जरी त्याच्या प्राप्तीची केलात, प्रत्येक साधनेमध्ये त्याचं नाव आहे. मग ती साधना करण्यापेक्षा जर आम्ही नामाचीच साधना केली तर त्याच साधनेच्या बळावर या जीवाला त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे. फक्त नामरूपी साधना करत असताना त्या साधनेमध्ये सातत्य असावं, अखंडता असावी. कारण त्याच्यासाठीच आम्हाला हा मानवाचा जन्म मिळालेला आहे. या नर जन्मात आल्याच्या नंतर त्याच्या नामाची सातत्यता ठेवून, त्याच्या नामाची अखंडता ठेवून या नरदेहाचं आम्हाला सार्थक करून घ्यायचं आहे. का तर हा नरदेह म्हणजे मुळात पाण्यावरचा बुडबुडा असल्यासारखा आहे. कधी येईल आणि कधी निघून जाईल पाण्यावरचा बुडबुडा याची शाश्वती देता येत नाही. तसाच आमचा हा नरजन्म आहे, अशी सावधानता माऊली तिसऱ्या चरणातून करतात. नरजन्म जळावरील तरंग, नरजन्म जळावरील तरंग, नरजन्म जळावरील तरंग, नरजन्म जळावरील तरंग, सखा उमारंग जवळ करा, सखा उमारंग जवळ करा, सखा उमारंग जवळ करा, सखा उमारंग जवळ करा. नरजन्म जळावरील तरंग, नरजन्म जळावरील तरंग, नरजन्म जळावरील तरंग. काय तर माऊली आता सावध करतात महाराज की बाबांनो, हा जो मिळालेला तुम्हाला नरजन्म आहे, हा नरजन्म म्हणजे पाण्यावर तरंग यावं, एखाद्या समुद्रावर, एखाद्या नदीवर, एखाद्या तलावावर जसे तरंग येतात आणि डोळ्याची पापण खाली पडण्याच्या आत ते तरंग नाहीसे होतात, तसं आम्हाला मिळालेला हा नरजन्म आहे महाराज. कधी येईल आणि कधी निघून जाईल याची शाश्वती देता येत नाही महाराज. ताटातला घास ओटात जाईल का नाही याची भरवसाही देता येत नाही, आणि ओटात घेतलेला घास
पोटात जाईल का नाही याचीही आम्हाला शाश्वती देता येत नाही. एवढा हा अनमोल अशा प्रकारचा हा नरजन्म आहे. म्हणून या नरजन्मात आल्याच्या नंतर या नरजीवाचा सखा असणारा भगवान शिव परमात्मा, उमेचा रंग असणारा उमारंग आम्हाला जवळ करून घ्यायचा आहे. आणि त्याला जवळ करून घेण्याकरता भजनाचं साधन आहे. आणि भजन या साधनेतून आम्हाला त्याला आमच्या जवळ घ्यायचं आहे. कारण साधन सांगितलं पण लोक साधनच करायला तयार नाहीत महाराज. सगळ्यात सोपं जर साधन काय असेल भजनाचं आहे. आणि लोकायला अति कटाळा जर कशाचा असेल तर भजनाचाच आहे. कारण जे साधन करायचं आहे त्या साधनेचा कंटाळा आहे. आणि त्या साधनेचा कंटाळा म्हणलं की जीवनाचा नाश आहे. ज्याच्या साधनेमध्ये भगवत तत्व नाही, ज्याच्या साधनेमध्ये परमात्मा तत्व नाही, त्याचं आयुष्य त्याचं जीवन म्हणजे काय? आयुष्याचा नाश झाला दास मने वाया गेला. ज्याच्या आयुष्यामध्ये तत्व ज्याच्या आयुष्यामध्ये नाही महाराज त्याचं आयुष्य म्हणजे नाश पावणारं त्याचं आयुष्य आहे. एक म्हण आहे बघा, काय केला काहीच नाही, जसा गेला तसा आला महाराज. तसा आला तसा गेला. जसा आला तसा गेला. कारण महनच आहे लक्षात ठेवा. आणि आज तीच अवस्था आमची आहे. आम्ही काय केलो म्हणून एक नेहमी सांगत असतोय महाराज, काहीच नाही पटलं तरी एवढं तरी वाक्य घेऊन जावा सज्जन हो. प्रत्येक जीवानं, प्रत्येक मानवी प्राण्यानं, प्रत्येक मानवी माणसानं एकच करावं महाराज, एक तरी अशी आठवण पाठीमागं ठेवून जावं, सूर्यचंद्र असेपर्यंत ती आठवण कायम लक्षात राहावं. एकच महाराज, हजार गोष्टी चांगल्या करायच्या नाहीत. एकच गोष्ट चांगली करा, पण ती अशी करा ज्या गोष्टीनं 50 जणांचं तरी जीवन परिवर्तन व्हावं. कमीत कमी अशी तरी गोष्ट करून निघून जावं महाराज. का? नाव घेतलं तरी बी काम व्हावं ही अवस्था माणसाची निर्माण झाली पाहिजेत महाराज. कारण आज आमची अवस्था अशी आहे, फक्त पदावर असून नाव घेतलं की काम होतंय आणि पदावून खाली उतरला की त्याच नावावर दुसऱ्या दिवशी बेड्या घालायची वेळी त्या महाराज. शिवाहार का तर असं तत्व आम्ही करून जावं, काहीतरी तत्व या पृथ्वी तलावर आम्ही ठेवून जावं, त्या तत्वाचा उद्धार सूर्यचंद्र असेपर्यंत व्हावं, असं काहीतरी करून जावं महाराज. पण जे साधन सांगितलं ते साधन आम्ही करायला तयार नाही. आणि जे साधन करायचं नाही ते साधन आम्ही केल्याशिवाय राहत नाही. सर्वात मोठा कंटाळा जर आज लोकायला काय असेल तर भजनाचा कंटाळा आहे महाराज. एवढंच नाही, करणात तर करणात जे करू लागले तेलाही करू देत नाहीत महाराज. तर करणाऱ्याला तरी करू द्यावं का नाही? एवढंच नाही, काल परवाची गोष्ट आहे महाराज. एका गावात असा सप्ताह चालू होता, सहज कीर्तनाचा योग आला. कीर्तनाचा योग आल्यावर लक्षात ठेवा, भजन करायला तर एवढे वाईट दिवस आहेत, जे करत नाहीत ते लोक भजन करायला बोलल्याशिवाय सोडत नाहीत महाराज. पण बोलले तरी बी भजन कर्यानं कधीच मनावर घ्यायचं नाही. लक्ष्मण महाराज सांगतात आनंदानं भजन करा. लोक बोलतात जगाचे बोलणे विवेके सोसावे, आनंदे करावे नामस्मरण. का? करणाऱ्याला लोक बोलतात, न करणाऱ्याला कधीच लोक बोलत नाहीत महाराज. जो करू लागलाय ना करणाऱ्यालाच लोक बोलतात. म्हणून सज्जन हो, लोक बोलले मनावर बोलले म्हणून कधीच मनावर घ्यायचं नाही. कारण मी नेहमी सांगत असतोय, लोक भजन करायला काय काय बोलतात. एका गावात कीर्तन झालं आणि त्या गावातून मी सकाळी निघालो महाराज. आणि सकाळी निघाल्याबरोबर एका 50-60 वर्षाच्या आजोबानं सकाळी पाहिला आणि त्यावेळेस गाडी नव्हती. सहज पाहिल्याबरोबर आवाज दिला, म्हटलं ओ इकडे या. आवाज दिल्याबरोबर मलाही वाटलं आप्पा बोलू लागलेत. जाता जाता गिराईक लागले, तिकटापुरते झालं तरी बकोळ झालं. आता आधीच आशा गेल्याबरोबर आवाज ऐकून त्या आप्पाकडे गेल्याबरोबर सांगितलं, आप्पा बोला काय काम आहे? काय नाही म्हणला, आमच्या म्हशीचे शिंग काढायचे आहेत म्हणला. दुसरं एक पळत आलं, काय म्हणलास म्हणला, रात्री कीर्तन केलेले महाराज आहेत, मला काय माहित आहे म्हणला, बॅग दिसली म्हणून विचारलो. शिवाहार मी आल्यावर गळा कापतो.
एवढं सांगितल्याबरोबर कंडक्टरनं बेल देऊन गाडी थांबवला. म्हणला, ए काय करून आलास आणि कुठं चाललास, घ्या गाडी पोलीस स्टेशनला. तेव्हा ह्यानं सांगितलं, मामा मी खुनी नाही म्हणला, मी टेलर हाव म्हणून सांगितला. शिवाहार का ह्याला कळालंच नाही. तसंच आहे महाराज, आज आम्हाला कळतच नाही म्हणून आम्ही त्या व्यक्तीला बोलत राहतो. जर आम्हाला कळालं असतं तर आम्ही त्या व्यक्तीला कधीच बोललो नसतो. म्हणून माणसाला फक्त कळावं, माणसाला कळावं. का मी नेहमी सांगत असतोय महाराज, कळना गेलं की आयुष्याचा नाश होतं, लक्षात ठेवा. म्हणून या जीवाला कळावं. एक माणूस बिमार पडला, असा बिमार पडला, असा बिमार पडला, आता गचकतो की काय, असा बिमार पडला. असा बिमार पडल्याबरोबर त्या व्यक्तीला 2-3 पोरं होते आणि सगळे पोरं जवळ आली. सगळे पोरं जवळ आल्याबरोबर पोरांनी विचार केले, कारण अवस्था अशी होती, आता आपले वडील घंट्यात जातात की आणि मिनिटात जातात. प्रत्येक पोरग एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागलं. त्यावेळेस लहानग्यानं सांगितलं, दादा आपले वडील आता घंट्यातही जाणार आहेत आणि मिनिटातही जाणार आहेत. आपल्या वडिलाला काय करूत आता, कारण माणूस मरायच्या अगोदर काय करतात, पलंगावून उचलतात आणि कुठं टाकतात, खाली झोपवतात महाराज. तसं त्या पोरांनी विचार केले, बापाला पलंगावून धरले आणि कुठं टाकले, खाली टाकले. नुसतं खाली टाकले नाहीत महाराज, मेल्यावर बी पाये मोडायचे आहेत आणि आताही मोडायचे आहेत. म्हणजे मेल्यावर कोण जड घ्या, आधीच मोडून ठेवा. खाली टाकल्या टाकल्याच बापाचे पाये मोडले. जसे बापाचे पाये मोडले तसं दुसऱ्या पोरानं बापाच्या उराखाली इळा दिला, वरी हात दिला आणि तसंच ठेवला महाराज. तसं ठेवल्याबरोबर वाट बघू लागले. वडील आता जातात का, तेव्हा जातात का, आता जातात का, तेव्हा जातात का. बघता बघता बराच काळ निघून गेला आणि बराच काळ निघून गेल्याच्या नंतर वडिलाची परिस्थिती गंभीर झाली नाही महाराज. वडिलाची परिस्थिती आता नकर खंबीर झाली. खंबीर म्हणजे नकर सुधारली, नकर खंबीर परिस्थिती झाली. आणि वडिलानं काय केला, वजन एक पाय लांब केला. जसा लांब केला तसं पाय लांब केला, पण वाचा फुटत नव्हती, लक्षात ठेवा. आणि वाचा फुटत नसल्यामुळं त्या बिचाऱ्या वडिलानं काय केला, फक्त हातानं इशारे करू लागला. असं करू लागला, असं करू लागला, असं करू लागला, असं करू लागला. म्हणले आता वडील इशारे करू लागल्यात म्हणजे याच्या पाठीमागं नेमकं काहीतरी कारण आहे. मग कोणतं कारण आहे, कारण आता वडिलाचे इशारे कुणाला कळतात. लगेच 2-3 पोरं गावात पळत आले. म्हणले आता गावात येऊन 1-2-3 शान्या माणसाला नाही हवं, कारण गाव म्हणलं की 2-3 शाने 2-3 येडे राहतात. आणि ज्या गावात काही शाने आणि काही येडे राहतात तेच गाव राहते. ज्या गावात सगळे शाने राहतात त्या गावचा हेंडगा नक्की लागतंय, आणि ज्या गावात सगळे येडे राहतात त्या बी गावचा हेंडगा नक्कीच लागतंय. म्हणून ज्या गावात येडेन शाने मिळून राहतात ते गाव नकर समतोर बाजूनं चलतंय महाराज. बघता बघता गावात आले आणि गावात आल्याबरोबर 2-3 शान्या व्यक्तीला घेऊन गेले. त्या व्यक्तीने पाहिले, पण त्याला सुद्धा वडिलाचे इशारे कळणं अवघड झालं, वडिलाचं म्हणणं अवघड झालं. आणि त्या व्यक्तीने सांगितले, बाबा की आता या इशारे कळणं आम्हाला सुद्धा अवघड आहे. लगेच पोरानं म्हणले, काका मग या इशारे कुणाला कळतात? त्याने म्हणले, भजन कर्याला कळतात बघा, कारण भजन कर्याला लई इशारे कळतात. भजन कर्याचे इशारे नुसते डोळ्यानेच राहतात. म्हणले मग आपल्या गावात भजनकरी कोण आहे? लगेच त्यांनी सांगितले, भजनकरी काय पक्का कीर्तनकार आहे की. म्हणले त्यालाच घेऊन या. लगेच कीर्तनकाराकडे आले आणि कीर्तनकाराला घेऊन जाऊ लागले महाराज. गेल्याबरोबर कीर्तनकारानं पाहिले, पाहिल्याबरोबर म्हणले पोराला सांगितले, पोर हो तुमच्या वडिलाचं म्हणणं असं आहे, म्हणले जे पाठीमागं ठेवला ते पाठीमागच्या भिताडात ठेवलेलं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. ते पाठीमाग आहे, अगोदर पाठीमागलचे भिताड काढा. एवढं सांगितल्याबरोबर लगेच पोरं अहमदपूरला गेले. एक JCB बोलवले आणि JCB आणल्याबरोबर सगळे भिताडं पाडायला चालू केले. आता सगळे भिताडं पाडल्याबरोबर एवढं तरी गवसाव, तेवढंही गवसल नाही. म्हणले महाराज आता महाराजांना म्हणला, मी लई शास्त्र वाचलेला, एक काम करा हिमालयात जावा, संजीवनी नावाची वनस्पती आणा, कारण त्या वनस्पतीचा गुणधर्म आहे. ती वनस्पती कुठल्याही मुक्या प्राण्याला जरी दिलं तर काही मिनिटापुरताच तो मुका प्राणी सुद्धा ती वनस्पती खाल्ल्याच्या नंतर बोलू शकतो. त्या प्राण्याला वाचा फुटते.
50 हजार लोकांचे व्याजी काढले आणि हे पोरं कुठं गेले लक्षात ठेवा, कळावं महाराज. पोरं लगेच हिमालयात गेले, संजीवनी नावाची वनस्पती घेऊन आले. वनस्पती घेऊन आल्याबरोबर मोठ्या पोरानं सांगितलं, बाबा ही संजीवनी नावाची वनस्पती आहे, आता आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही वनस्पती खाल्ल्याच्या नंतर काही मिनिटापुरतं तुम्ही बोलणार आहोत बाबा, फक्त एकच करा, ही वनस्पती खाल्ल्यानंतर कामाचंच बोला, दुसरं तिसरं काही बोलू. एवढं सांगितल्याबरोबर लगेच वनस्पती बिचाऱ्या पोराने बापाला चारवल्याबरोबर बाप सांगू लागला. पोराने विचारलं, बाबा इशारे करू लागलो होतो, याचं कारण काय आहे? लगेच बापानं सांगितला, पोर हो मी इशारे करू लागलो होतो का नाही, माझ्या इशाऱ्याचं एकच म्हणणं होतं, गहू चाळायची चाळणी शेजारणीनं नेली म्हणून सांगू लागला. हो शिवार का कळालं नाही महाराज. आणि न कळाल्यामुळं काय झालं, 4 मजली बंगला गेला, लोकाचे 50 हजार व्याजानं बोकांडी बसले. याचं कारण कळालं नाही. तसंच महाराज आम्हाला भजन कळालं नाही, किंबहुना जे करू लागलेत ती सुद्धा व्यक्ती आम्हाला कळाली नाही. आणि आम्ही आज त्या व्यक्तीला नावं ठेवत गेलो आणि स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेतलो. म्हणून सज्जन हो, स्वतःच्या आयुष्याचा नाश करू नका. तुम्हाला मिळालेला हा जो नरजन्म आहे तो अनमोल आहे, महालाभ आहे, आलभ्य आहे, लाभ झालेला आहे. म्हणून लाभ झालेल्या जसं आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा, तसं आम्हाला कुठल्या तरी पुण्याईनं हा नरजन्म भेटलेला आहे. म्हणून या नरजन्मात आल्याच्या नंतर स्वतःचं हित साधण्याचा प्रयत्न करा, सार्थक करून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर सार्थकता करायची असेल तर भगवंताच्या नामाचं चिंतन करा, भगवंताच्या नामाचं भजन करा. भजनाने भगवंताची प्राप्ती होते. भजनाने या जीवाचा सखा असणारा शिव या जीवाला प्राप्त करून घेता येतो. आणि या जीवाला जीवाचा सखा शिव प्राप्त करण्याकरता भजन हेच साधन आहे. म्हणून माऊली सुद्धा सांगतात, सर्व साधनात नाम असे सार, किती वारंवार सांगावे हो. शिवदास म्हणे साधन हे श्रेष्ठ, शिवनाम स्पष्ट जपा तुम्ही. म्हणून माऊली सुद्धा सांगतात की बाबा तुम्ही स्पष्ट काय करा, शिवनाम जपा. आणि या शिवनामानेच तुम्हाला तारून जाता येतं. कारण नाम घेता तारिले कित्येक, गवळी पोर देख घनिका भिल्ल. महाराज नाम घेतल्याच्या नंतर कित्येक जण तरुण गेलेले आहेत. तसं जर तुम्ही आम्ही नाम घेतलो तर तुम्ही आम्ही सुद्धा तरुण जाणार आहोत. आणि नाम हेच साधन सगळ्या साधनामध्ये श्रेष्ठ आहे. नाम हे साधन सोडून जर आम्ही इतर साधन करायला लागलो तर माऊली शेवटच्या चरणात सांगतात, महादेव माने साधिता साधन, महादेव माने साधिता साधन. चोर तुमच्या आयुष्यावरती टपलेला आहे. म्हणून तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर एवढंच साधन करा आणि या साधनेतून साध्याची प्राप्ती करून घ्या. हे जर साधन कोणतं असेल तर भजन हे साधन सार आहे महाराज. म्हणून या कलियुगामध्ये त्या भगवंताच्या प्राप्तीकरता कुठलंच साधन न करता सगळ्या साधनाचं सार असणारं भजन हे साधन प्रत्येकाने आत्मसात करावं. कारण भजन म्हणजेच ज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजेच शिव आहे. म्हणून सज्जन हो, त्या शिवाची प्राप्ती करून घेण्याकरता एवढंच फक्त करा, त्याचं नाव आहे भजन. भजनाने भगवंताची प्राप्ती आहे. भजन सोडून इतर जर साधनं केलात तर साध्याची प्राप्ती होईलच अशी शाश्वती देता येत नाही. कारण साधन करता करताच या जीवाचं आयुष्य संपून जातं आणि साधन अर्धवट राहिलं की साध्याची प्राप्ती होत नाही. ज्या वेळेला करीत असलेलं साधन परिपक्व दिशेला जातं किंबहुना ते साधन परिपक्व बनतं, त्यावेळेला त्या साधनेतूनच साध्याचा उदय होतो. कारण भजन हे साधन असं आहे, यात साध्य आणि साधन ते एक, पहावो विवेक करोनिया. कारण भजनामध्ये साध्यही तेच आहे आणि साधनही तेच आहे. म्हणून सज्जन हो, इथं साधन आणि साध्य अजिबात वेगळं नाही. म्हणून भजन करा. या साधनेतूनच तुम्हाला नक्की साध्याची प्राप्ती होणार आहे आणि साध्याची प्राप्ती करून घेण्याकरताच आम्हाला
सर्व संतांनी सांगितलेलं आहे की बाबांनो, भजन करा, भगवंताच्या नामाचं चिंतन करा. चिंतन चिंतनेन तद्रूपता, चिंतनेनं आम्हाला तद्रूपता निर्माण होते आणि आम्ही त्याच्यामध्ये ऐक्य पावतो. म्हणून सज्जन हो, भगवंताच्या नामाचं चिंतन करा, भजन करा. एवढाच मी जाता जाता आजच्या मंगलमय प्रसंगी असा अनमोल संदेश देतोय. भजन करा, भजनानेच भगवंताची प्राप्ती, भजनाशिवाय त्याच्या प्राप्तीकरता विश्वात कुठलंही सोपं साधन नाही. आणि भजन हे साधन आम्हाला घर संसार व्यवहार सोडून करायचंच नाही महाराज. सगळं करत करत हे साधन आम्हाला साध्य होत असतं. लक्षात ठेवा, एवढं सोपं साधन तुमच्या आमच्याकरता आहे. फक्त या साधनेपासून लांब जाऊ नका. म्हणून सज्जन हो, प्रत्येकाला अशी सद्बुद्धी भगवान शिवपरमात्मा आणि तुम्हा आम्हाचे सर्वांचे गुरुमाऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज तशी सद्बुद्धी सर्वांना देवोत, अशी आजच्या मंगलमय चरणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता एकच सांगून जातो, सज्जन हो, इथून पुढं संप्रदायाचं काम प्रत्येकालाच करायचं आहे. प्रत्येकाने केवळ कीर्तनकारांनीच प्रबोधनाचं काम करावं आणि दुसऱ्यांनी ऐकावं अशातली बाब नाही. प्रत्येकाचं तत्व आहे, प्रत्येकाने जेवढं जीवाच्या हिताचं आहे, जेवढं जीवाच्या सार्थकतेचं आहे, तेवढं प्रत्येकाने प्रबोधन करावं. सज्जन हो, राष्ट्रसंतांनी आम्हाला अनेक ग्रंथाच्या माध्यमातून उद्बोधन केलेलं आहे, प्रबोधन केलेलं आहे. आजही राष्ट्रसंतांची प्रवचनं आहेत. सज्जन हो, लई नाही, राष्ट्रसंतांची प्रवचनं ऐकलो तर सुद्धा आमच्या जीवाचा उद्धार होतो. म्हणून सज्जन हो, त्यांच्या प्रवचनातून प्रत्येक जीवाला एक मार्ग मिळत गेला. प्रत्येक जीव त्या मार्गाने चालू लागला. आज 5पासून 5 लाखापर्यंत गेला, 5 लाखापासून 50 लाखापर्यंत गेला, 50 लाखापासून 5 करोडो जनतेपर्यंत आज आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. फक्त एकच आहे सज्जन हो, आता एकच काम करायचं आहे तुम्हा आम्हाला सर्वांना. गुरुपरमपूज्य राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी दिलेला संदेश प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येक जनामध्ये तुम्हा आम्हाला आज ते बी पेरून ठेवायचं आहे. कारण राष्ट्रसंतांनी अगोदरच अनेक बी निर्माण केलेले आहेत आणि त्या बियाच्या माध्यमातून प्रत्येकाने त्याचं एक वटवृक्ष आता निर्माण करायचं आहे आणि ते कार्य प्रत्येकालाच करायचं आहे. कोणाचंच कार्य हे माझं कार्य नाही असं न म्हणता प्रत्येकाने या कार्यामध्ये सामील व्हावं, प्रत्येकाने यावं. त्याच्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी सर्वांनीच यायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी कार्यक्रमसुद्धा आहे महाराज. म्हणून इथं आल्याच्या नंतर पहिलं माऊली आपल्याला सोडून बाहेर फिरत होते ना, आपण इथं येत होतो. पण सज्जन हो, आता कधीही आलात तर माऊली आपल्यासोबत आहेत, गुरुमाऊली आपल्यासोबत आहे महाराज. म्हणून सज्जन हो, कधीही इथं येणं आज आपलं गरजेचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला या आणि याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. माऊलींनी दिलेला संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आत्तापर्यंत झालेली सेवा माझे गुरुमाऊली राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य गुरुमाऊली, माझे आजी आणि आजोबा यांच्या मंगलमय चरणावरती ही सेवा समर्पित करून माझ्या या सेवेला याच ठिकाणी मी पूर्णविराम देतो. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना माझा सप्रेम जय शिवा. गुरुराव. पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह. परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, श्री क्षेत्र भक्तिस्थळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.